Very good morning. Today we are going to discuss the next part of topic curve setting. Before that, we will quickly revise our last lecture. Curve setting, total weightage for the topic is 8 mark. लास्ट लेक्चरला आपण वेगवेगळ्या टाईपचे जे काही कर्व आहेत त्याचे डेफिनेशन जे आहेत त्या बघितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या डेफिनेशन आहे, जसे की हॉरिझॉन्टल कर्व आहे, व्हर्टिकल कर्व, त्याच्यानंतर सर्क्युलर कर्व, ट्रान्झिशन, त्याच्यानंतर कंबाईंड कर्वची डेफिनेशन बघितलेली आहे. त्याच्यानंतर सिंपल सर्क्युलर कर्व म्हणजे काय, कंपाऊंड कर्व आणि रिव्हर्स कर्व, या वेगवेगळ्या डेफिनेशन जे आहेत त्या आपण बघितलेल्या आहेत. या डेफिनेशन सगळ्यात महत्वाचे आहेत, कारण या डेफिनेशन साठी 2 मार्क आहेत. सो त्यापैकी आपण पहिली डेफिनेशन बघितली, हॉरिझॉन्टल कर्वची डेफिनेशन बघितलेली आहे. सो हॉरिझॉन्टल कर्व इज अ टाइप ऑफ कर्व विच आर used to align the road surface. So the curve which is provided on horizontal plane is known as horizontal curve. त्याच्यानंतर आपण व्हर्टिकल कर्वची डेफिनेशन बघितली. सो व्हर्टिकल कर्व इज अ कर्व विच इज प्रोव्हाइडेड इन व्हर्टिकल प्लेन. सो एवढीच डेफिनेशन तुम्हाला एक्झाम मध्ये लिहायची आहे. ओके. सो हॉरिझॉन्टल कर्व म्हणजेच काय, तर असा कर्व जो हॉरिझॉन्टल प्लेन वरती प्रोव्हाइड केलेला आहे. आणि व्हर्टिकल कर्व म्हणजेच काय, अ कर्व विच इज प्रोव्हाइडेड इन व्हर्टिकल प्लेन. सो दॅट कर्व इज नोन ॲज व्हर्टिकल कर्व. त्याच्यानंतर आपण हॉरिझॉन्टल कर्वचे परत 3 भाग आहेत किंवा 3 पार्ट आहेत, सर्क्युलर कर्व, ट्रान्झिशन कर्व अँड कंबाईंड कर्व. सर्क्युलर कर्व, आता सर्क्युलर कर्व मध्ये परत 3 बायफर्केशन आहेत, सिंपल सर्क्युलर कर्व, कंपाऊंड सर्क्युलर कर्व अँड रिव्हर्स सर्क्युलर कर्व. आता हे सिंपल कर्व हा हॉरिझॉन्टल कर्व आहे. सो हॉरिझॉन्टल कर्व हे प्लेन सरफेस आहे, फ्लॅट सरफेस आहे. सो त्या फ्लॅट सरफेसला हॉरिझॉन्टल कर्व प्रोव्हाइड केलं जातं. आणि जर सरफेस अंड्युलेटिंग असेल, ओके, से अंड्युलेशन्स म्हणजेच काय की उंच सकल भाग जर असेल तर त्या केसमध्ये आपण व्हर्टिकल कर्व प्रोव्हाइड करतोय. हॉरिझॉन्टल कर्व हा तुम्हाला टॉप व्ह्यू मध्ये बघितल्यानंतर तुम्हाला हॉरिझॉन्टल कर्व दिसणार आहे. व्हर्टिकल कर्व इलेव्हेशन मध्ये म्हणजे समोरून बघितल्यानंतर व्हर्टिकल कर्व तुम्हाला दिसणार आहे. सो हॉरिझॉन्टल कर्व रोड सरफेसला प्रोव्हाइड केला जातो, कारण आपल्याला कर्वची जी नेसेसिटी आहे त्याच्यामध्ये बघितलेली आहे की आपल्याला जर दिशा बदलायची असेल, सो इफ यू वॉन्ट टू चेंज द डिरेक्शन स्लाइटली, ओके, और ग्रॅज्युअल चेंज इन डिरेक्शन जर आपल्याला घ्यायची असेल तर आपल्याला हॉरिझॉन्टल कर्व प्रोव्हाइड करावा लागतो. त्याच्यापैकी आता पहिला बघूया आपण सिंपल सर्क्युलर कर्व. सिंपल सर्क्युलर कर्व म्हणजेच काय, इट इज अ सिंपल आर्क ऑफ युनिफॉर्म रेडियस, म्हणजे एकच रेडियस असेल. सो एकच रेडियसचा वापर करून आणि एक सेंटरचा वापर करून जो एक आर्क प्रोव्हाइड केलेला आहे त्याला म्हणतो आपण सिंपल सर्क्युलर कर्व. त्याच्यानंतर बघितलं आपण कंपाऊंड कर्व. सो कंपाऊंड कर्व इज अ कॉम्बिनेशन ऑफ कर्व विच इज हॅव्हिंग डिफरंट रेडियस, म्हणजे रेडियस वेगवेगळे असेल तर त्या केसमध्ये जो कर्व प्रोव्हाइड केला जातो त्याला म्हणतो आपण कंपाऊंड कर्व. या ठिकाणी बघा फिगर मध्ये सिंपल कर्व म्हणजेच काय, ओ हा सेंटर आहे कर्वचा आणि आर ही रेडियस आहे. सो विथ द रेडियस ॲज आर अँड सेंटर ॲट ओ वी ड्रॉ अ सिंपल आर्क फ्रॉम T1 टू T2. T1 पासून T2 पर्यंत एक सिंपल आर्क प्रोव्हाइड केलेला आहे, त्याला काय म्हणतो आपण, सिंपल कर्व. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे तो म्हणजे कंपाऊंड कर्व. जसं मी आता एक्सप्लेन केलं की कंपाऊंड कर्व मध्ये 2 वेगवेगळे रेडियस असतात. आता 2 वेगवेगळ्या रेडियस आहेत याचा अर्थ काय, 2 वेगवेगळे सेंटर असणार आहेत आणि ते एकाच बाजूला आहेत. सो T1 पासून या पॉइंट पर्यंत, हा पार्ट पर्यंत एक कर्व जो ड्रॉ केलेला आहे त्याचा सेंटर आहे O1 आणि रेडियस आहे R1. सो विथ सेंटर ॲज O1 अँड रेडियस R1 वी ड्रॉ अ आर्क फ्रॉम T1 टू दिस पॉइंट and with the radius as O2. O2 ही काय, सॉरी, with the center at O2. O2 या ठिकाणी सेंटर आहे आणि तिची रेडियस आहे R2. त्यांना एक वेगळा आर्क प्रोव्हाइड केलेला आहे. आता याची डिग्री आहे
या ठिकाणी जो काय अँगल आहे त्याला आपण म्हणतो डिग्री ऑफ कर्व. सो याची डिग्री आणि या कर्वची डिग्री ही वेगवेगळी असणार आहे, कारण का सेंटर आणि रेडियस बदललेली आहे, त्याच्यामुळे त्याची दोन जे वेगवेगळे आर्क आहेत याची डिग्री वेगळी असणार आहे. सो लास्ट लेक्चर मध्ये आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे, पण फक्त हे रिवाइज करतोय किंवा ब्रशअप करतोय नॉलेज आपलं लास्ट लेक्चरचं. त्याच्यानंतर आपण बघितलं रिव्हर्स कर्व. रिव्हर्स कर्व इज अ काइंड ऑफ कर्व विच इज हॅव्हिंग अ शेप ऑफ इंग्लिश अल्फाबेट एस. एस शेप मध्ये जो काही कर्व आहे त्याला म्हणतो आपण रिव्हर्स कर्व. आता रिव्हर्स कर्व मध्ये सेंटर जे आहेत ते दोन वेगवेगळ्या बाजूला आहेत. कंपाऊंड कर्व मध्ये सेंटर दोन वेगवेगळे सेंटर आहेत, ते कर्वच्या एकाच बाजूला असतील तर तो कंपाऊंड कर्व झाला. पण रिव्हर्स कर्वचं काय डेफिनेशन आहे, तर रिव्हर्स कर्व चे सेंटर जे आहेत ते दोन वेगवेगळ्या बाजूला आहेत, त्याच्यामुळं कॉन्व्हेक्सिटी आहे, कॉन्व्हेक्स पार्ट आहे आणि कॉन्केव्ह पार्ट आहे तो अपोजिट डिरेक्शनला येतोय, त्याच्यामुळे याला म्हणतो आपण रिव्हर्स कर्व. याचे रिव्हर्स कर्व मध्ये सेंटर हे दोन वेगवेगळ्या बाजूला असले पाहिजेत. ओके. आता रोड प्रोव्हाइड करत असताना रिव्हर्स कर्व हा शक्यतो अवॉइड केला जातोय, कारण रिव्हर्स कर्व मध्ये सडन चेंज इन डिरेक्शन असते, त्याच्यामुळं व्हिजिबिलिटी आहे, समोर जो काय येणारं जे काय वाहन आहे, रोडवरून येणारं वाहन आहे ते जर आपल्याला व्यवस्थित जर दिसलं नाही, रिव्हर्स कर्व मध्ये काय होतं, सडन चेंज इन डिरेक्शन होतं, त्याच्यामुळं देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ ऍक्सिडेंट ऑन द रोड. त्याच्यामुळं ऍज फार ऍज पॉसिबल रिव्हर्स कर्व प्रोव्हाइड करणं अवॉइड करावं. ओके. आणि जर कंडिशन अशी असेल की त्या ठिकाणी रिव्हर्स कर्व प्रोव्हाइड करावाच लागेल, सो त्या केसमध्ये आपल्याला यू कॅन डिझाइन द रिव्हर्स कर्व ऍट बाय टेकिंग मॅक्झिमम प्रिसिजन. ओके. सो दॅट इज अबाउट द रिव्हर्स कर्व. कंपाऊंड कर्व मध्ये काय फरक आहे, कंपाऊंड कर्वचे सेंटर आहे ते एकाच बाजूला असतात, दोन वेगवेगळे सेंटर आहेत, वेगवेगळे रेडियस आहेत, पण कर्वच्या एकाच बाजूला सेंटर जर लोकेट केले असतील तर त्याला म्हणायचं कंपाऊंड कर्व. आणि रिव्हर्स कर्व म्हणजेच काय, या कर्वचे सेंटर जे आहेत ते दोन वेगवेगळ्या अपोजिट डिरेक्शनला असतात, हा फरक लक्षात घ्या. ओके. सो लास्ट लेक्चर मध्ये आपण डेफिनेशन मध्ये घेऊन दिलेलं आहे, सो त्याचा व्यवस्थित अभ्यास करा. डेफिनेशन या 2 मार्काला विचारल्या जाऊ शकतात. त्याच्यानंतर आपण ट्रान्झिशन कर्व बघितले. ट्रान्झिशन कर्वचे परत 3 पार्ट आहेत. त्याच्यामध्ये पहिला पार्ट आहे क्युबिक पॅराबोला, त्याच्यानंतर दुसरा आहे क्लॉथॉइड कर्व, त्याच्यानंतर तिसरा आहे क्युबिक स्पायरल अँड लास्ट वन इज द लेमनिस्केट कर्व. ट्रान्झिशन कर्वची जी काय स्टडी आहे हा तुम्हाला डिप्लोमा लेवलला नाही, डिप्लोमा लेवलला फक्त तुम्हाला हॉरिझॉन्टल कर्व मध्ये सिंपल सर्क्युलर कर्व म्हणजेच काय, दोन वेगवेगळ्या जे काय वेगवेगळ्या डेफिनेशन्स, हा पार्ट तुम्हाला डिप्लोमा लेवलला आहे. ज्या वेळेला तुम्ही डिग्री लेवलला जाल त्यावेळेला तुम्हाला ट्रान्झिशन कर्व का प्रोव्हाइड करायचा, त्याच्यानंतर ट्रान्झिशन कर्व प्रोव्हाइड करत असताना कोणती काळजी घ्यायची आहे ते तुम्हाला डिग्री लेवलला हा स्टडी आहे. ओके. सो त्याच्यानंतर आपण सगळ्यात महत्वाचा जो पार्ट लास्ट लेक्चर बघितला तो म्हणजे बेसिक इलेमेंट ऑफ कर्व. बेसिक इलेमेंट ऑफ कर्व किंवा त्याला म्हणतोय आपण सर्क्युलर कर्व जिओमेट्री. ओके. सो या ठिकाणी आता दोन वेगवेगळ्या स्ट्रेट लाईन आहेत, त्या एकमेकाला ज्या पॉइंटला इंटरसेक्ट होतात त्या पॉइंटला म्हणायचं पॉइंट ऑफ टेंजन्सी. सो हा जो आहे तो काय आहे, पॉइंट ऑफ टेंजन्सी आहे. आता ज्या ठिकाणी पॉइंट ऑफ टेंजन्सी आहे त्या ठिकाणी दोन वेगवेगळे अँगल तयार झालेले आहेत. एक अँगल हा बाहेरच्या बाजूला तयार झालेला आहे आणि दुसरा अँगल हा आतल्या बाजूला तयार झालेला आहे. ओके. सो बाहेरच्या बाजूला जो अँगल तयार झालेला आहे त्या अँगलला म्हणायचं डिफ्लेक्शन अँगल. आता या अँगलला डिफ्लेक्शन अँगल का म्हणायचं, कारण पहिली स्ट्रेट लाईन आहे ती या ठिकाणी कंटिन्यू न होता ती डिफ्लेक्ट झाली या बाजूला. म्हणजेच काय, पहिली जी स्ट्रेट लाईन आहे ती पुढं कंटिन्यू न होता ती डिफ्लेक्ट झाली. ती किती अमाऊंट डिफ्लेक्ट झाली हे दाखवणारा जो अँगल आहे त्याला म्हणायचं डिफ्लेक्शन अँगल. मग ती डिफ्लेक्शन अँगल जो आहे तो 45 डिग्री असू शकतोय, 60 डिग्री असू शकतोय, 90 डिग्री असू शकतोय. ओके. सो
जो काही कर्व आहे तो किती अँगलनं डिफ्लेक्ट झाला हे दाखवणारा जो अँगल आहे त्याला म्हणायचं डिफ्लेक्शन अँगल. आणि आतल्या बाजूला जो काय अँगल आहे इंटेरियर म्हणजे दोन स्ट्रेट लाईन मध्ये होणारा जो काय इंटेरियर अँगल आहे त्याला म्हणतोय आपण अँगल ऑफ इन्सिडन्स. लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलेलं आहे. आता अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे हा आतला अँगल प्लस डिफ्लेक्शन अँगल याची जी काय सम आहे ती 180 डिग्री होणार आहे. टोटल हा जो अँगल आहे तो 180 डिग्री असणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी ज्या ठिकाणी कर्व सुरू झालेले आहेत त्या पॉइंट पासून ते पॉइंट ऑफ इंटरसेक्शन पर्यंतची जी काही लेंथ आहे त्याला म्हणायचं टँजंट लेंथ. तर या कर्वला दोन टँजंट लेंथ आहेत. या ठिकाणी ही आहे ही पहिली टँजंट लेंथ आहे आणि दुसरी टँजंट लेंथ या बाजूला आहे. सो या पॉइंट पासून ते पॉइंट ऑफ इंटरसेक्शन पर्यंत जेवढी लेंथ असणार आहे तेवढीच लेंथ ही या बाजूला असणार आहे फॉरवर्ड साइडला. आता कर्वला दोन टँजंट आहेत. या टँजंटला म्हणायचं बॅकवर्ड टँजंट आणि पुढच्या बाजूला असणारी जी काही टँजंट आहे त्याला म्हणायचं फॉरवर्ड टँजंट. ओके. त्याच्यानंतर ओ इज द सेंटर ऑफ द कर्व. ओ हा सेंटर वापरून हा कर्व हा आर्क ड्रॉ केलेला आहे त्याच्यामुळं ओ हा काय सेंटर आहे. आर ही रेडियस आहे. त्याच्यानंतर स्टार्टिंग पॉइंट ऑफ कर्व आणि एंड पॉइंट ऑफ कर्व हा एका स्ट्रेट लाईननं जॉईन केलेला आहे. त्याला म्हणतो आपण लॉंग कॉर्ड किंवा कॉर्ड म्हणतो आपण त्याला. ओके. त्याच्यानंतर ज्या पॉइंट पासून कर्व सुरू झालेला आहे त्या पॉइंट पासून जो काय आर्क ड्रॉ केलेला आहे त्याची जी काय लेंथ आहे ती जी काय कर्वड लेंथ आहे या पॉइंट पर्यंत. ओके. सो या पॉइंटला कर्व सुरू झालेला आहे आणि कर्वड सरफेस किंवा कर्वड नेचर घेत हा कर्व या ठिकाणी एंड झालेला आहे. सो या स्ट्रेट लाईन पासून स्ट्रेट लाईनच्या या पॉइंट पासून हा कर्व सुरू होऊन या ठिकाणी दुसऱ्या स्ट्रेट लाईन हा जॉईन झालेला आहे. याला म्हणायचं लेंथ ऑफ कर्व. ओके. सो दिस इज द लेंथ ऑफ कर्व. त्याच्यानंतर सेंटरला जे ऑर्डिनेट आहेत त्याला म्हणतोय आपण मिड ऑर्डिनेट. ओके. सो मिड ऑर्डिनेट. सो दिस इज द मिड ऑर्डिनेट ऑफ द कर्व. हे वेगवेगळे कंपोनंट पार्ट्स आहेत किंवा इलेमेंट्स ऑफ सिंपल सर्क्युलर कर्व आपण लास्ट लेक्चरला बघितलेले आहेत. आता या लेक्चर मध्ये आपण बघायचं आहे नेक्स्ट पार्ट दॅट इज डेझिग्नेशन ऑफ कर्व. आता कर्व डेझिग्नेशन किंवा कर्व कसा ओळखायचा. सो कर्व ओळखण्यासाठी आपल्याकडे दोन पद्धती आहेत. पहिली पद्धत आहे ती बाय युझिंग आर्क डेफिनेशन. बाय युझिंग आर्क. आर्क म्हणजेच काय ही जी काय कर्वड लेंथ आहे या कर्वड लेंथला म्हणतोय आपण आर्क. ओके. सो दिस इज द आर्क. So by using this arc definition, you can identify particular kind of curve. Okay. So we have the formula to calculate the arc length L. L जर आपल्याला काढायची असेल arc length तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे D into R. So where D is this angle, central angle जो आहे तो म्हणजे D किंवा ह्याला तुम्ही थीटा असं सुद्धा वापरू शकताय. ओके. D is this angle into R. ओके. ह्याच्यावरून आपण आर्क लेंथ कॅल्क्युलेट करू शकतोय. त्याच्यावरून एक फॉर्म्युला डेव्हलप केलेला आहे. सो आर इज इक्वल टू 1145.92 डिवायडेड बाय डी. ओके. तर हा फॉर्म्युला कधी वापरणार आहे ज्या वेळेला आपल्याला रेडियस ऑफ कर्व फाइंड आउट करायला सांगितलेली असते आणि डिग्री ऑफ कर्व डी इज द डिग्री. डी म्हणजेच काय हा सेंट्रल अँगल आहे किंवा डिग्री ऑफ कर्व ज्या वेळेला दिली असेल त्यावेळेला आपण रेडियस ऑफ कर्वेचर किंवा ही जी काय आर आहे ती कॅल्क्युलेट करू शकतो या फॉर्म्युल्याने. आता हा फॉर्म्युला कधी वापरणार ज्या वेळेला इफ कर्व इज सेट बाय युझिंग 20 मीटर चेन. आता 20 मीटर चेनचा वापर करून जर कर्व सेट केला असेल तरच तुम्हाला हा फॉर्म्युला वापरता येईल आर. सपोज 30 मीटरची चेन वापरलेली आहे. कर्व सेट करत असताना आपल्याला टेप, चेन, रेंजिंग रॉड याचा वापर करून आपण कर्व सेट करू शकतोय. सो कर्व सेट करत असताना जर 30 मीटरची चेन वापरली तर त्याच्यासाठी फॉर्म्युला वेगळा आहे. आर इज इक्वल टू 1718.87 डिवायडेड बाय डी. डी इज द डिग्री, आर इज द रेडियस ऑफ कर्व. सो 20 मीटरची चेन जर वापरली तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे आर इज इक्वल टू 1145.92 डिवायडेड बाय डी. तर हे दोन वेगवेगळे फॉर्म्युले आहेत ते फक्त लक्षात ठेवा.
या टॉपिक वरती तुम्हाला न्यूमेरिकल सम नाही आहेत. न्यूमेरिकल सम हे तुम्हाला डिग्री लेवलला आहेत. सो हा फॉर्म्युला आहे तो फक्त तुम्ही लक्षात ठेवा. ज्या वेळेला रेडियस दिलेली असते आणि डिग्री ऑफ कर्व म्हणजे हा अँगल किती आहे हा कॅल्क्युलेट करायला विचारलेलं असतं, त्यावेळेला आपल्याला ह्या फॉर्म्युल्याचा हे दोन वेगवेगळे फॉर्म्युले आहेत त्याचा वापर होऊ शकतोय. सो हे फॉर्म्युले वापरत असताना कर्व 20 मीटरच्या चेननं सेट केलेला आहे का 30 मीटरच्या चेननं सेट केलेला आहे याच्यावरून तुम्हाला हे दोन वेगवेगळे फॉर्म्युले वापरावे लागतील. ओके, सो दीज आर द सिंपल फॉर्म्युले. फक्त हे फॉर्म्युले लक्षात ठेवा. ओके, या टॉपिक वरती कुठल्याही प्रकारचे न्यूमेरिकल हे तुम्हाला विचारले जाणार नाहीत. टोटली थेरॉटिकल टॉपिक आहे हा. त्याच्यानंतर दुसरा जो आहे डेजिग्नेशन ऑफ कर्व बाय कॉर्ड डेफिनेशन. आता कॉर्ड म्हणजेच काय, ही जी काय स्ट्रेट लेंथ आहे, कर्व ज्या ठिकाणी स्टार्ट झालेला आहे तिथून ते कर्व ज्या ठिकाणी एंड झालेला आहे हे दोन वेगवेगळे पॉइंट जर आपण स्ट्रेट लाईन आपण जॉईन केले तर हा जो काय स्ट्रेट पार्ट आहे त्याला म्हणतोय आपण कॉर्ड. मराठीमध्ये त्याला आपण जीवा असा शब्द वापरतोय. ओके, सो आर इज नथिंग बट द रेडियस अँड कॉर्ड इज अ स्ट्रेट लाईन. सपोज एक सर्कल असेल, सर्कलच्या सेंटर मधून पास न होणारी जी काही स्ट्रेट लाईन आहे त्याला म्हणतोय आपण कॉर्ड किंवा आपण त्याला जीवा म्हणतोय मराठीमध्ये. ओके, सो दिस इज द कॉर्ड बिकॉज इट विल नॉट पास फ्रॉम द सेंटर ऑफ द कर्व. ओके, therefore it is a chord. So by the chord definition you can have the same formulae to calculate the radius or degree of curve. So r is 1145.92 divided by d and r is the 1718.87 divided by d. So आता हे दोन वेगवेगळे फॉर्म्युले आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. Okay, so if curve is set by 20 meter chain, then the formula to calculate the r is equal to 1145.92 divided by d, where r is the radius and d is the degree of curve. So आता हे दोन वेगवेगळे फॉर्म्युले आहेत त्याचा वापर करून तुम्हाला कर्व सेट करता येईल. ओके, किंवा कर्व सेटिंग करणं म्हणजे रेडियस ऑफ कर्व कॅल्क्युलेट करणं, डिग्री ऑफ कर्व कॅल्क्युलेट करून आपण कर्व सेट करू शकतोय. ओके, सो दिस इज ऑल अबाउट डेजिग्नेशन ऑफ कर्व. आता कर्वचं डेजिग्नेशन करत असताना दोन वेगवेगळे मेथड आहेत. त्याच्यामध्ये पहिली मेथड आहे बाय आर्क डेफिनेशन. आर्क डेफिनेशन म्हणजेच काय, ही जी काय आर्क आहे, आर्क लेंथ आहे, त्या आर्क लेंथ वरून हे दोन वेगवेगळे फॉर्म्युले जनरेट केलेले आहेत. ओके, सो दिस इज वन वे टू स्पेसिफाय और आयडेंटिफाय कर्व. जसं आपण थिओडालाइट मध्ये डेजिग्नेशन ऑफ थिओडालाइट जे आहे ते दोन वेगवेगळ्या पद्धतीने केलेले आहे. सॉरी, त्याच पद्धतीने आपण दोन वेगवेगळ्या पद्धतीनं आपण कर्व सेट करू शकतोय. नाउ दिस मच इज सफिशियंट फॉर टुडे. The next part is setting procedure or method of setting curve. तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. थँक्यू.